केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता मुंबईत दाखल झालेत। उद्या मुंबईत अमित शहांचे 2 कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अमित शाह यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 2 दिवसीय दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झालेले आहेत। उद्या मुंबईत या निमित्तानं 2 कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सहकार विभागाच्या BKC मध्ये असलेला एक कार्यक्रम, आणखीन एक दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम, अशा 2 महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी अमित शाह हे मुंबईत आता दाखल झालेत। सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले जात आहेत। सुशांत, अमित शाह दाखल झालेले आहेत, अपडेट। अमित शाह आज आणि उद्या 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि आता थोड्या वेळापूर्वी अमित शाह यांचं मुंबई विमानतळावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते उपस्थित आहेत। आपण पाहिलं असाल तर आता अमित शाह थोड्याच वेळात विमानतळावरून सह्याद्री अतिथीगृह येथे या ठिकाणी मुक्काम करणार आहेत। मात्र या दरम्यान अमित शाह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक देखील करणार आहेत। आपण पाहिलं असाल तर अमित शाह यांचा उद्या सकाळी 11 वाजता एक कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम आहे अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे। त्या कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर आणखी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आणि त्यानंतर अमित शाह दिल्ली येथे रवाना होणार आहे। वाटतं आज महत्त्वपूर्ण बैठक असणार रात्री उशिरा। कारण आपण जर बघितलं असाल तर एक नवीन कायदा जो आहे तो महाराष्ट्रात येऊ पाहतोय देशात आणि या संदर्भातली बैठक जी आहे ती आज होऊ शकते। त्यासोबत आगामी मंत्रिमंडळ विस्तार, महाराष्ट्रात देखील मंत्रिमंडळ विस्तार आहे, त्यासोबत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार देखील येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेला आहे। या पार्श्वभूमीवर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याला माहिती देत होते।